पाहत आहात सरकार मराठी न्यूज. पहा जनतेच्या समस्येच्या बातम्या. पत्रकार दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने खेड एसटी स्टँडमधील पोलीस मदत केंद्राचं उद्घाटन माजी आमदार संजयरावजी कदम यांच्या हस्ते संपन्न झालं. महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बनकर साहेब यांच्या संकल्पनेतून आपण ही स्टँडवरची जी पोलीस चौकीचं आयोजन केलेलं आहे ह्याचं अनेक जणांना खूप चांगली प्रकारे मदत होणार आहे आणि या आम्ही सगळे जमलेले पदाधिकारी कार्यकर्ते आणि सगळे स्थानिक नागरिक आणि सन्माननीय पाहुणे यांचं शाब्दिक पद्धतीने स्वागत करतो. आणि पहिल्यांदा मी आमचे सदस्य श्रीकांत साहेब साळके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचं आपण सुरुवात करायची आहे. त्यानंतर आमचे पोलीस निरीक्षक भेट साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण शुल्क वाढवायचं. मी माजी आमदार संजयराव कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शुल्क वाढवायचं. आमचे खेडमधले ज्येष्ठ पत्रकार दिलीपजी देवळकर आणि सदानंद या दोघांनाही विनंती आहे की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपल्या खऱ्या अर्थी मार्गदर्शनातून ही चौकी साकारते. त्यामुळे दोघांनाही विनंती आहे की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हा श्रीफळ आपण वाढवायचा आहे. या ठिकाणी भोईर साहेबांना पुष्पगुच्छ देण्यात येतील. बनकर साहेब, तहसीलदार साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. त्यानंतर माजी आमदार संजयराव कदम साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बुवाजी जंगम यांचंही स्वागत या ठिकाणी होत आहे. विनंती आहे छपरे साहेब आणि आपल्या सरकारी वकील नेहमी मदतीचा हात देणारे आमचे संकेतजी अपिष्टे आणि छपरे साहेब या दोघांचाही असं संचालकांनी आपल्या खेळमध्ये येऊ दे. आज आपण पत्रकार दिन साजरा करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय संजयरावजी कदम साहेब, सरकारी PI साहेब व पत्रकार जिल्ह्याचे अध्यक्ष बनकरजी, त्याचबरोबर सर्व पत्रकार संघाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर एस टी महामंडळाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तालुक्यातील बरेच नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. दरवर्षी आपण 6 जानेवारी हा पत्रकार दिन साजरा करतो. मला वाटतं या दिवसाचं खूप महत्त्व आहे. 6 जानेवारी 1832ला मराठीतलं पहिलं वृत्तपत्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलं. त्यापूर्वी मराठीमध्ये वर्तमानपत्राची किंवा वृत्तपत्राची परंपरा नव्हती. मला वाटतं 1882 का 1880ला एका ब्रिटिशांनी बंगाल गॅझेट नावाचं वर्तमानपत्र या देशामध्ये सुरू केलं आणि तिथून एक मुहूर्तमेढ रोवली गेली वृत्तपत्राची. त्याची सुरुवात मराठी भाषेमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केली. ते कोकणातच होते, त्यांचं गाव आहे, तालुका माहीत नाही, पण या भागातलेच होते.
आणि इथून नंतर मुंबईला गेल्यानंतर त्यांनी हे वृत्तपत्र 6 वर्ष चाललं. त्याच्यानंतर आता दिग्दर्शन आलं आणि तिथून पुढं मग एक मोठी परंपरा सुरू झाली आणि मराठी भाषेमध्ये वृत्तपत्राला एक नवी दिशा मिळाली. आता आपण खूप सारे वृत्तपत्र पाहतो. लोकमत, लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स हे काही प्रमुख आहेत. त्याचबरोबर लोकलला बरेच प्रत्येक तालुक्याचे प्रत्येक जिल्ह्याचे वर्तमानपत्र आपण पाहतो. आणि असं पाहिलं तर पत्रकारांचं आपल्या समाजामध्ये खूप मोठं योगदान आहे. कारण प्रशासन म्हणून प्रत्येक माणसापर्यंत किंवा प्रत्येक गावापर्यंत आमची ओळख किंवा पोच असू शकत नाही. एखाद्या गावामध्ये कधी घटना घडली किंवा काही घडली तर ते पत्रकाराच्या माध्यमातून लवकर ती प्रशासनापर्यंत पोहोचू शकते, जेणेकरून त्याच्यावर तातडीनं ॲक्शन आम्हाला घेता येते. तसं खेड तालुक्यातील पत्रकार बांधवांचं प्रशासनाला खूप मोठं सहकार्य आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जनरली कसं पाहिलं तर पत्रकार दिन हा कुठंतरी एका रूममध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी भाषण किंवा काही लोकांना बोलून त्या ठिकाणी साजरा केला जातो. परंतु हा एक आगळा वेगळा उपक्रम, एक नाविन्यपूर्ण म्हणायला हरकत नाही. कारण बसस्टँड हे तालुक्याचं जे तहसील ऑफिस किंवा PI ऑफिस किंवा BDO ऑफिसला प्रशासकीय म्हटलं जातं. पण मला नाही वाटत बसस्टँड सगळ्यात प्रमुख असेल. प्रत्येक घरातला माणूस कधी ना कधी बसस्टँडला त्याला कुठेतरी जायचा असतो. या ठिकाणी त्याला यावंच लागतं आणि इथली गर्दी असल्यामुळे इथं बऱ्याच घटना घडतात. म्हणजे चोऱ्या होतात, त्याच्यानंतर काही महिलांचे दागिने चोरणं असेल किंवा काही किरकोळ वादावादी होतात, विनयभंगाचे प्रकार या ठिकाणी घडतात. तर आणि त्याच्यानंतर मग ॲक्शन घेतली जाते. परंतु पत्रकार संघाच्या वतीने मी PI साहेबांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आज बसस्टँडच्या मेन जागेमध्ये हे जो केंद्र केलेला आहे, त्याच्यामुळे अशा घटना घडण्यापासून म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो. अशा घटना घडण्यापासूनच त्याचा अगोदरच त्याला आळा घातला जाईल. तर हे जे त्यांनी केलं आहे त्यांचं मी खरंच अभिनंदन करतो. खरंच कौतुकास्पद आहे आणि खेड तालुक्यातील जनतेला याचा भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. पुनश्च एकदा आजच्या दिनानिमित्त खूप लांबचं भाषण न करता सर्व पत्रकार बांधवांना आजच्या दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं सहकार्य तालुक्याला आणि आमच्या प्रशासनाला भविष्यामध्येही असंच कायमस्वरूपी मिळत राहील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कार्यालयामध्ये या ठिकाणी उद्घाटन होते. त्या कार्यक्रमाला उपस्थित तहसीलदार साहेब, पोलीस उपअधिकारी साहेब, डेपो मॅनेजर, स्थानिक प्रमुख, मराठी पत्रकार संघाचे आर्थिक पदाधिकारी, व्यक्तीचे कर्मचारी उपस्थित या ठिकाणी प्रवास करत होते. कारण बरेच वर्षाची जी अडचण होती, मराठी पत्रकार संघाचा आजचा दिवस पत्रकार दिन असताना एक चांगला दिवस आज चांगला आम्हाला त्या ठिकाणी दिवस या ठिकाणी काढला असतो. हा कार्यक्रम होत असताना ही गरज होती की इथे CCTV असला पाहिजे, इथे पोलिसाला बसण्यासाठी काही व्यवस्था असली पाहिजे. हे स्टँड ज्या दिवसापासून बांधले त्या दिवसापासून काय आहे तसंच आहे. स्टँडमध्ये असणाऱ्या अपुऱ्या सुविधा म्हणून पोलीस इथे त्या ठिकाणी थांबणार आहे आणि मग पोलिसांनाही त्या बसण्याची व्यवस्था चांगली असते. नागरिकांना पोलीस जागेवर थांबण्यासाठी कुठल्याही काही चोरी झाली सापडेल यासाठी पोलीस प्रशासन माझी विनंती की तुमचं पोलीस इथे थांबला पाहिजे. त्याचं हे बांधून दिले पत्रकाराने आणि पोलीस कुठेतरी आजूबाजूला असेल आणि त्याच्यामुळे जेव्हा प्रकार होतात तेव्हा त्या ठिकाणी चोराला भीती राहिली. इथे कुठलाही सीझन असला तर महिलांचे मंगळसूत्र चोरले जातात, पॉकेटमारी होते, इथं वेगळ्या पद्धतीनं चोऱ्यामारे होतात. आणि म्हणून हे होत असताना जेव्हा गर्दी असते, सणाचे दिवस असतात, तेव्हा चोरच्या आजूबाजूला कुठनं येतात ते सराईत चोर आहे आणि ते सराईत चोरांचे या ठिकाणी फोटो किमान या ठिकाणी स्टँडच्या आवर लावा. लोकांना समजेल की बाबा हे सराईत चोर आहे, हे हात जवळपास कुठं दिसते तर ह्याने आपण सावध राहिलं पाहिजे. आणि मग तशा पद्धतीने काय सूचना दिल्या तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रवास करेल. मी पत्रकार संघाचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो की आज पत्रकार संघाचं आजचा दिन असताना जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा जो राज्यामध्ये पहिले पत्रकार आपण आहात, तुम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रित हा असा कार्यक्रम केल्याबद्दल तुमचं कौतुकही करतो, गौरव करतो. चांगल्या माहिती लोकांना जाईल असं सामाजिक काम आपण हाती घेतले त्याला आमचं नेहमीच त्याच्यामध्ये सहकार्य राहील अशा शुभेच्छा या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि
पांढरे हे या संघटनेचे आहेत. तिथून कुणाचं नाव घेणार तर आम्ही